प्रधानचा राजीनामा, कंधारमध्ये जल्लोष. नमस्कार, मी रिया पवार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ही बातमी आहे कंधारमधून. आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. शिक्षण मंत्री प्रधान यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा देताच कंधारमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरू केले. त्याला सोनू वांगचूक यांनी आमरण उपोषण करून पाठिंबा दर्शवला. तर 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी मोर्चाचे आयोजन केले, पण पळपुट्या सरकारने विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा पाणीफवारा करून आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा कठीण डाव केला. ज्या नीट परीक्षेत 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, पण हे दळभद्री सरकार त्याला पाठीशी घालत होते. त्यामुळे आंदोलकांनी सदर मागणीचा जोर धरला आणि या मागणीला यश प्राप्त होता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. आणि यावेळी त्यानुसार वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड, लोकस्वराज्य आंदोलन यांनी सामील होऊन कंधार शहर कडकडीत बंद केले. यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक गणेशभाऊ कुंटेवार, तालुका प्रमुख परमेश्वर पाटील जाधव, तालुका संघटक पंडितराव देवकांबळे, GM पवळे, विश्वनाथ पवार, निलेश मोरे, तर वंचित बहुजन आघाडीचे मयूर कांबळे, अविनाश कांबळे, मोहसिन बागवन, अहमद पठाण, विजय गायकवाड, जितेंद्र ढवळे, गाभाडे, नामदेव कांबळे, रुपेश कांबळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या साधना इंगडे, भाग्यश्री नाना गायकवाड, रमा कोठारे, सोनिया पारडे, निलेश मोरे, संदीप नवगरे, विष्णुकांत वाघमारे, साईनाथ मळगे यांच्यासह अनेक विद्यार्थी, पालक, सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक सरकार विरोधी नारेबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. अशाच नवनवीन बातम्यांचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.